मोनिका, पण तू कधी रिजेक्शन फेस केलेस? ऑडिशन्सच्या बाबतीत तर तुला सांगू का, पण मला कामातूनच काम काम मिळालं मिळालं. आहे. हो. ऑडिशन माझी कधीच सिलेक्ट नाही झालेली. म्हणजे हे इतकं ट्रूथ आहे आणि आय गेस हे सगळ्यांच्या बाबतीत, मेजर ज्यांना कामं मिळालेली आहेत ॲक्टर्स, त्यांच्या बाबतीतलं हेच ट्रूथ आहे की एकाने सजेस्ट केलं की वो आर्टिस्ट अच्छी है उसको ले लो, त्याच्यातूनच काम मिळतं. ऑडिशनमधून मला तरी कमी काम मिळालं आणि गॉड ग्रेस लक माझ्या बाबतीत ऑलवेज जेव्हा काम यायचं असेल ना तेव्हा बरोबर येतं. जी माझी मधली फेज होती ना ती मे बी मला शिकवण्यासाठी असेल किंवा वॉट एव्हर इट इज. कारण की इथे इंडस्ट्रीमध्ये मी येऊन काम करणं हे माझ्या डोक्यात ध्यानी मनीच नव्हतं अगं. आणि मी आले आणि आता इथे मी राहतीये. इथे मी माझं माझं मुंबईमध्ये स्वतःचं घर आहे. हे माझ्या कॉलेजमधल्या टीचर्सला विचारलं तर ते म्हणतील अरे ते तर कधी तिच्या प्लॅनिंगमध्येच नव्हतं. कारण की मला कधीच मुंबईला यायचं तुला नव्हतं. आईबाबांनी सपोर्ट केला खूप या फील्डसाठी? आईचं तर म्हणजे नाही म्हणजे आईला मी इंजिनियर होणं एक्सपेक्टेड होतं, पण ती गेल्यामुळे मग माझं सायन्स मी घेतलं होतं, त्याच्यामध्ये माझं डिस्ट्रॅक्शन झाल्यामुळे मग बेस्ट वॉज जे माझी दीदी करत होते ते मी केलं, दॅट इज फाईन आर्ट्स. म्हणजे इतकं ब्लाइंडली आय वॉज व्हेरी डिस्ट्रॅक्टेड दॅट टाईम आई गेल्यानंतर. पण बाबांचं कसं होतं की ते त्यांच्या काय म्हणतात कोशात इतके होते ना की त्यांनी फक्त आम्हाला एवढंच सांगितलं होतं की तुम्ही मुली आहात, तुम्ही तुमचे डिसिजन तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर घ्यायचे. तुमची अशी कोणतीही चुकीची गोष्ट तुमच्या हातून घडली नाही पाहिजेत की ज्याने मला त्रास होईल, आपल्या तिघांना त्रास होईल. म्हणजे मी, माझी बहीण आणि माझे पप्पा, आपल्या तिघांनाही त्रास होईल. तर तुम्ही मुली आहात तर तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्यावर कोणी बोट नाही दाखवलं पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्या. बाकी तुम्हाला जो सपोर्ट लागेल आणि तो मिळेल. ऑफकोर्स इंडस्ट्रीबद्दल मिसकन्सेप्शन सुद्धा खूप आहेत ना. ऑब्व्हियसली म्हणजे दीदीला कधी कधी तर म्हणजे आत्ता नाही कोणी म्हणत, कारण मी ब्लॉगिंग सुरू केलं आणि आय एम बिंग ट्रान्सपरंट बरोबर. फुल टाईम. म्हणजे आता हो. ब्लॉगिंग नंतर तर सगळंच ट्रान्सपरंट आहे Correct. की मी खोटं नाही आहे आणि किती मला जे खरं वाटतं ते मी डिरेक्टली सांगून टाकते, विच इज व्हेरी गुड. की मी माझ्यासाठी एक असा प्लॅटफॉर्म तयार केला आहे की ॲटलिस्ट मला खोटं नाही म्हणजे खरं खोटं होऊन जातं. पण आधी माझ्या दीदीला बरेच जण विचारायचे, अरे इंडस्ट्रीमध्ये काम करते काहीतरी असेलच ना. तर दीदी म्हणायची, अगं असं म्हणतात गं लोक, आता तू किती स्ट्रगल करते आणि तुला कसं कोणत्या फेजेसमधून जायला लागलंय कसं सांगणार. म्हटलं प्रत्येक ह्याची वेळ येते आणि ती Yeah. आता ठरलं तर मग मुळे आली आणि व्लॉगिंगमुळे मला मिळाली, क्या तो बात. चान्स मिळाला.